गटाचा. तर कोणती कोणती गाव आहेत तुमची? ईश्वरचं कोणतं गाव आहे? मी आता अहिल्यानगर जिल्हा झाला, तिथे जामखेडचा रहिवासी आहे मूळ. आणि जामखेडला आत्ताची जामखेडची ओळख ही वेगळी आहे आणि पूर्वीची जी जामखेडची ओळख मला माहिती येते की रामदास फुटाणे असतील आणि आमच्याकडे आरोळी डॉक्टर म्हणून जे होते रजनीकांत आरोळी म्हणून, या सगळ्यांच्या सहवासातलं जामखेड माझ्या परिचयाचं आहे. आणि तिथे लोककलाकारांची मांदियाळी होती एक काळ. लावणीपासून शाहिरी करणाऱ्यांपर्यंत, जागरण गोंधळ करणाऱ्यापर्यंत, वाघ्यामरुळी सादर करणाऱ्यांपर्यंत, त्या जामखेडच्या वातावरणात मीच अशा पार्श्वभूमीतून येतो की या सगळ्या लोककलावंतांचा सहवास मला लाभलेला होता. आणि त्यांना पाहता पाहता ते रुजलं होतं की या गोष्टी अशा अशा प्रकारे सादर केल्या जातात. आणि मी ते निर्मळपणानं पाहिलेलं होतं, जे निर्मळ सादरीकरण होतं. त्याच्यामुळे मला जामखेडचा खूप जास्त वारसा आहे या सगळ्या शो पाठीमागे म्हटलं तर. माझं मूळ गाव तसं पुण्यातलं सासवड, दिवे घाटाची इथलं सासवड आहे. दिवेमध्ये राऊतवाडी आमची, तसं आमचं मूळ गाव. पण काही काळ म्हणजे माझ्या आजोबांनी पुण्यामध्ये खराडी मुंढवा इथे त्यांचं सगळं स्थलांतर झालं शिक्षणासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी. पण माझ्या घरामध्ये माझ्या आजीपासून वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आहे. तिथून हा प्रवास सगळा सुरू झाला. म्हणजे मूळ गाव तिकडून. आणि माझं गाव बीड जिल्ह्यात उमापूर नावाचं गाव आहे, तर त्या गावाचा मी. आणि तिथे तेच ईश्वर म्हटला की मराठवाड्यामध्ये खूप तमाशातील लोकपरंपरा खूप आहे तिकडे. खूप फळं ही मराठवाड्यातून इकडे आलेली आहेत. तर ते आजूबाजूला माझं सगळं वातावरण, फक्त मला परंपरा कुठलीच नाही आहे. म्हणजे आमच्या घरात मी पहिला आहे की जो म्युझिकमध्ये काहीतरी करते, आणि कुणीच हे नाही आहे. आणि ते आजूबाजूच्या भजन वगैरे गावात त्या परंपरा असतेच, तिथेच ऐकून ऐकून मी लोककलेमध्ये आलो. अच्छा. नाही, आता मुळामध्ये असं आहे की लोक आख्यान काय आहे त्याच्याबद्दल मी जात नाही, कारण तो प्रत्येकानं बघितला पाहिजे. आणि त्यातले शेवटची काही मिनटं आहेत आणि त्यातला जो धक्का आहे तो प्रत्यक्ष थिएटरमध्ये बसून तो सोसला पाहिजे आणि विचार करून बाहेर पडलं पाहिजे आणि तो मनामध्ये विचार घोळत राहिला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे जात नाही. पण त्यातला जो थॉट आहे त्यातला, तर तो कसा आला? आणि ईश्वर, तू ज्या पद्धतीनं पूर्ण वेळ तो करतोस, म्हणजे मला तर या पद्धतीनं असं बोलणार, म्हणजे मला आठवतात प्राचार्य शिवाजीराव भोसले, की त्यांच्यानंतर मला असं इतक्या प्रभावीपणानं कोणीतरी ज्याचं वाणीवर इतकं प्रभुत्व आहे असं जाणवलं होतं. हा थॉट, हे सगळं लिहिलेलं आहेस तू. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये सगळी गाणी सगळ्या रचना नव्यानं लिहिल्या गेल्या आहेत आणि नव्यानं संगीतबद्ध केल्या आहेत. फार सोपं होतं की जे प्रचलित यशस्वी झालेल्या आपल्या लोकपरंपरेतल्या गाण्यांना, भजनांना, अभंगांना घेऊन सादरीकरण करणं. तर तो सोपा मार्ग सोडून हा जी अवघड वाट तुम्ही घेतलीत, तर मुळामध्ये ह्या विचाराच्या बद्दल हे कसं बीज आलं, रुजलं, काय झालं, त्याची कार्यक्रमाची ही जी सगळी बांधणी आहे त्याच्याबद्दल सांग. मला खात्री आहे की सगळ्यांना खूप ऐकायचंही आहे, मलाही तो मोह होतोय, पण हे आपण एकदा करू आणि मग नंतर आपण ऐकू. महत्त्वाचा मुद्दा हा होता की या सगळ्या, म्हणजे यांनी ज्यावेळी संकल्पना अशी आणली की ईश्वर असं करूयात. काय सांगितलं तुला असं करूया म्हणजे काय सांगितलं? ते एक आले आणि आम्ही एक पुण्यामध्ये, मी हुजूर पागेच्या शाळेच्या पाठीमागे राहतो आणि हे खराडीकडे असतात दोघे जण. रात्री 1-1:30 वाजता हे यांचं सिरियलचं काम संपून माझ्याकडे आले. मला फोन केला की आपल्याला वृद्धेश्वरला कॉफी प्यायला जायचंय म्हणून, बालगंधर्वच्या शेजारी 1-1:30 वाजता रात्री. आणि कॉफी हा शब्द घेतला मी. आणि ते झाल्यानंतर मग ते जरा चिडलेले होते. आणि तो आता जो संदर्भ दिला तोच, की एवढं समृद्ध आहे आपल्याकडे सगळं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आम्हाला, म्हणजे या दोघांना का सांगितलं जाते वारंवार